मन पाखरू वेळहाळ भाग तिसरा बंदिस्त. मुक्तामधला मुक्त मी, कैद्यांमधला कैदी तू. 2 जन्मठेपांची शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांची अंदमानच्या अंधार कोठडीत रवानगी झाली. शरीर जरी बंदिस्त होते तरी मन मात्र मुक्त होते. भयानक शिक्षा भोगत असताना हातात काही नसताना भिंत कागद झाली, दगड खडू झाला आणि त्या बंदिस्त कारागृहात एक अजरामर महाकाव्य जन्माला आले. ज्ञानेश्वरांनंतर भिंत पुन्हा एकासाठी चालली. बंदिस्त म्हणजे बंधन किंवा बद्ध करणे, डांबून ठेवणे. एखादी वस्तू जर जोर देऊन दाबून ठेवली तर त्यावरचा दाब जरा कमी होताच ती दुप्पट वेगाने वर उसळून येते. हा भौतिकशास्त्राचा नियम आहे. मोठी मोठी धरणे बांधून पाणी साठवले जाते. धरणाच्या भिंतीमागे प्रचंड मोठा जलसाठा असतो. पण कधी धरणाला भगदाड पडले तर मात्र काय होते हे पानशेतचे धरण फुटले तेव्हा सगळ्यांनीच अनुभवले आहे. वर्षानुवर्ष थोपवून धरलेल्या पाण्याने रौद्र रूप धारण केले आणि बघता बघता अख्खे पुणे पाण्याखाली गेले. होत्याचे नव्हते झाले. माणसाचे पण असेच असते. त्याच्यावर जेवढी जास्त बंधने लादली जातील तेवढा तो त्यातून सुटायचा प्रयत्न करतो. बंधने झुगारून देण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा मुलींवर घरातून अनेक बंधने लादली जातात. जसे तिकडे जाऊ नकोस, त्याच्याशी बोलू नकोस, हे करू नकोस आणि ते करू नकोस, असे कपडे घालू नकोस, 7च्या आत घरात ये वगैरे वगैरे. पण मुलींना मात्र स्वच्छंद आयुष्य हवे असते. आकाशात उंच भरारी घ्यायची असते. अनेक गोष्टी करायच्या असतात, अनुभवायच्या असतात. मग अशावेळी घरातून टाकलेली ही बंधने जाचक वाटू लागतात आणि मग त्यातून मुक्त होण्यासाठी घरातल्यांना फसवणे, खोटे बोलणे, घरातून पळून जाणे, आपल्याच घरात चोरी करणे असे गैरमार्ग अवलंबून बंधनातून मुक्त होण्याचे प्रयत्न केले जातात. बंदिस्त किंवा बंदिवान होणं कुणालाच आवडत नाही. मुक्त, स्वच्छंद, स्वातंत्र्य सगळ्यांनाच हवे असते. म्हणूनच भारतमाता पारतंत्र्याच्या शृंखलेत अडकली होती, बंदिस्त होती. तेव्हा तिला मुक्त करण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. म्हणूनच आपण स्वतंत्र भारतात जन्मलेले नागरिक स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. इंग्रजांनी भारतीयांवर अनेक जाचक बंधने टाकली होती. शेवटी एकजुटीने भारतीयांनी इंग्रजी सत्ताच उलटून टाकली. सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवून मोत्याचा चारा घातला तरी तो पक्षी सुखी किंवा आनंदी नसतो. त्याला त्याच्या सहकाऱ्यांबरोबर आकाशात उंच भरारी घ्यायची असते. गगनाला गवसणी घालणं त्याला आवडतं. तो पिंजऱ्यातून सुटण्यासाठी धडपडत असतो. कारण त्यालासुद्धा स्वातंत्र्याचे महत्त्व माहिती असते. पुलवामा हल्ल्यानंतर एक एक जवान पेटीत बंदिस्त होत होता आणि भारतीयांचे अश्रू मात्र मुक्तपणे वाहत होते. पूर्वी चीन, जपान, स्पेन अशा काही देशात बंदिस्त अर्थव्यवस्था होती. जेव्हा बाहेरील इतर देशांबरोबरच्या आयात निर्यातीला बंदी असते तेव्हा तिला बंदिस्त अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. त्यामुळे देशाची आणि पर्यायाने देशवासियांची प्रगती खुंटते. जे देश मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करतात त्यांची प्रगती मात्र झपाट्याने होते. स्वेच्छेने स्वीकारलेली बांधिलकी मात्र बंदिस्त करून टाकत असली तरी अपरंपार सुख देऊन जाते. संतांनी स्वतःला पांडुरंगाच्या भक्तीत बांधून घेतले होते. भक्तीत तल्लीन होऊन तहान भूक विसरून जात होते. म्हणूनच त्यांना भक्तीचे बंधन जाचक न वाटता आनंदाचे हवेहवेसे वाटत होते. लग्न झालं की नवपरिणीत वधूवर लग्नाच्या बंधनात अडकतात. ते बंधन हवेहवेसे वाटत असते. समाजात कौतुकाने मिरवले जाते. तसेच एक स्त्री जेव्हा पहिल्यांदा आई होते आणि बाळाचा पहिला स्पर्श होताच ती नैसर्गिकरित्या मातृत्वाच्या बंधनात अडकते. हे बंधनसुद्धा कधीच जाचक होत नाही, उलट ते अभिमानाने मिरवले जाते. अशा नात्यांचे नाजूक रेशमी बंध तोडायचे म्हटले तरी तुटत नाहीत. आयुष्यात भक्तीचे, मायेचे, प्रेमाचे, संस्कारांचे आणि अशी अनेक बंधने आपण स्वेच्छेने स्वीकारतो आणि आनंदाने ती बंधने शेवटपर्यंत निभावतो. पण जी बंधने लादली जातात, नाईलाजाने स्वीकारावी लागतात, तेव्हा मात्र जीवाच्या आकांताने ती बंधने तोडून टाकण्याचा माणूस प्रयत्न करतो. प्राणी, पक्षी, माणूस सगळ्यांनाच मुक्त, स्वच्छंद आयुष्य जगण्याचा अधिकार निसर्गाने आणि कायद्यानेही दिला आहे. म्हणून पक्ष्यांना पिंजऱ्यात कोंडू नका. मोकळ्या उंच आकाशात विहार करू द्या. प्राण्यांना जंगलात मुक्त संचार करू द्या. माणसावर पण जाचक होतील अशी बंधने टाकू नयेत. सुरक्षेसाठी, संस्कृती रक्षणासाठी, सामाजिक न्याय आणि अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी कायद्याची बंधने हवीतच. कुठेही समाजातील कुठल्याही स्तरावरील लोकांचे जगणे असह्य होईल अशी जाचक बंधने नकोतच.
आयुष्यात कितीही स्वातंत्र्य मिळालं तरी शेवटचं मृत्यूचं शाश्वत बंधन मात्र टाळता येत नाही. जे शाश्वत असते सत्य आणि सुंदर असते. त्यामुळे ते टाळण्याचा प्रयत्न न करता त्याला हसत मुखाने सामोरे गेले तर पुढचा मार्ग अधिक सुखकर होतो. हे बंधन सुंदर होण्यासाठी फक्त ईश्वर भक्तीच्या अधिष्ठानाची आवश्यकता असते. मनपाखरू वेल्हाळ भाग 3. उंबरा, उंबरा, उंबरठा, सीमा, मर्यादा असे अर्थ स्पष्ट करणारा हा शब्द. उंबरा म्हणजे दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेली लाकडी पट्टी. पण हल्ली मार्बलचे किंवा शहाबादी फरशीचे उंबरे असतात. साधारणतः जुन्या वाड्यात लाकडी उंबरे पाहायला मिळतात. नववधूसाठी हा उंबरा खूप महत्त्वाचा असतो. उंबऱ्यावरचे माप ओलांडून नववधूचा गृहप्रवेश होतो. तिच्या पावलांनी घरात धनधान्य, समृद्धी येते असा एक सार्वत्रिक समज आहे. गावातले एकूण उंबरे मोजले की तितकी घरे गावात आहेत हा हिशेब मांडला जातो. पूर्वी रूढी परंपरेने लाकडी उंबऱ्याला पैशांची नाणी ठोकली जायची. ही नाणी मी फक्त पाहिली आहेत, पण का ठोकतात हे कुणाला माहितीये का? एखाद्या मुलीच्या लग्नासाठी खूप स्थळं बघावी लागली तर हिच्या लग्नासाठी 100 उंबरे झिजवावी लागले असं म्हटलं जातं. कुणाची वाट पाहत असू आणि त्या व्यक्तीला यायला उशीर होत असेल तर उंबऱ्यावर फुलपात्र पालथे घातले जाते. पूर्वीच्या काळी लहानपणापासूनच मुलींना शिकवले जाई की एकदा का सासरचा उंबरा ओलांडून घरात प्रवेश केला की बाहेर पडायचे ते तिरडीवरूनच. असे अनेक समज गैरसमज उंबरा या शब्दाच्या अनुषंगाने आठवले. उंबरा ओलांडून आत येणे जसे महत्त्वाचे तसेच उंबरा ओलांडून बाहेर जाणे सुद्धा महत्त्वाचे. किंबहुना मला वाटते उंबरा ओलांडून बाहेर जाणे जास्त महत्त्वाचे. सगळ्यात प्रथम लक्ष्मणांनी मारलेली लक्ष्मण रेखा, सीमा, सीतेने ओलांडली आणि रामायण घडले. राम रावण युद्ध झाले. धृतराष्ट्राने राज्याच्या मोहापायी नात्यांच्या कर्तव्याच्या सीमा ओलांडल्या आणि महाभारत घडले. अर्थात सीमा ओलांडल्याने प्रत्येक वेळी युद्ध होतात असे नाही. आनंदीबाई जोशींनी तर शिक्षणासाठी पार देशाच्या सीमा ओलांडल्या आणि देशातली पहिली महिला डॉक्टर हा सन्मान मिळवला. जिजाऊंनी शहाजीराजांच्या राजवाड्याचा उंबरा छोट्या शिवबाला घेऊन ओलांडला व पुण्यात आल्या, म्हणूनच मराठ्यांचे स्वराज्य स्थापन झाले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी स्वतःच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी परंपरांचा उंबरा ओलांडून हातात तलवार घेऊन इंग्रजांविरुद्ध उभी राहिली. सावित्रीबाईंनी रूढींचा उंबरठा ओलांडून स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणूनच आजची स्त्री स्वाभिमानाने आणि ताठ मानेने उभी आहे, स्वावलंबी झाली आहे. साधारण 50 ते 60च्या दशकात संसाराची गरज म्हणून स्त्री उंबरा ओलांडून नोकरीसाठी घराबाहेर पडली आणि आज तिने कर्तृत्वाच्या सगळ्या सीमा पार करून आकाशाला गवसणी घातली आहे. म्हणून असे वाटते की कर्तृत्व गाजवायचे असेल तर उंबरा ओलांडणे महत्त्वाचेच आहे. मग फक्त स्त्रीनेच उंबरा ओलांडणे विशेष आणि वेगळे होते का? फक्त स्त्रियांचीच उदाहरणे का दिली जातात? पुरुषांचं काय? तर पुरुषांनी उंबरा ओलांडून बाहेर जाणे हे पौरुषाचे, कर्तृत्वाचे लक्षण मानले जाते. अर्थात शिवाजी महाराज, राणा प्रतापसिंह आणि पुढे अनेक स्वातंत्र्यसैनिक यांनी वेगळ्या ध्येयाने प्रेरित होऊन उंबरे ओलांडले. म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेत आहोत. त्यांच्या या कर्तृत्वाला लाख लाख प्रणाम. आणि उलट स्त्रीने उंबऱ्याच्या आत राहणे हे मयदीचे आणि घरांदाजपणाचे लक्षण मानले जाई. म्हणूनच स्त्रीचे उंबरा ओलांडून आकाशाला गवसणी घालणे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. गंगाबाई पलुस्कर एक अशी व्यक्ती जिला नाईलाजाने उंबरा ओलांडावा लागला. ज्या काळात घरांदाज बाईने गाणे म्हणणे पाप मानले जाई त्या काळात स्वतः उंबऱ्याबाहेर पडल्या, पण संगीताला घरांदाजपणाचा बाज दिला आणि घरांदाज उंबऱ्यांच्या घरात शास्त्रीय संगीताला मानाचे स्थान मिळवून दिले. आज अशा कितीतरी महिलांची उदाहरणे देता येतील ज्यांना नाईलाजानी उंबरठा ओलांडावा लागला, पण पुढे जाऊन त्यांनी आकाशाला गवसणी घालणारे काम करून स्वतःला सिद्ध करून दाखवले. अशा स्त्रियांना शतशः प्रणाम. आज स्त्रीने उंबरा ओलांडण्यात काही नाविन्य राहिले नाही, पण अनेक मुली कुठलाही विचार न करता काहीतरी वेडे स्वप्न उराशी घेऊन आई-वडिलांना न जुमानता घराबाहेर पडतात आणि अनेकदा अशा मुलींचा गैरफायदा घेतला जातो आणि त्या चुकीच्या मार्गाला लागण्याची मोठी शक्यता असते. उंबरा ओलांडल्यावर समोर 10 वाटा असतात, पण त्यातील एखादी वाट यशाच्या शिखराकडे जात असते. तेव्हा विचारपूर्वक योग्य वाट निवडणे महत्त्वाचे असते. नाहीतर हकनाक बळी जाण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच काळ कितीही बदलला तरीही स्त्रीने उंबरठा ओलांडताना सर्व परिस्थितीचा सारासार विचार करूनच ओलांडावा असे सांगावेसे वाटते. मन पाखरू वेल्हाळ भाग 3 संकल्प.
डिसेंबर उजाडला की सगळ्यांनाच नवीन वर्षाचे वेध लागतात. नवीन वर्ष म्हणजे प्रथम मनात विचार येतो तो म्हणजे संकल्प. व्हॉट्सॲप, फेसबुक, मित्रमैत्रिणी सगळीकडे एकच चर्चा असते, ती म्हणजे नवीन वर्षात काय संकल्प करायचा याची. जो भेटतो तो विचारतो, नवीन वर्षाचा काय संकल्प करणार? कधीकधी तर असे वाटते की नववर्षाचा संकल्प नाही केला तर मला जेल होईल बहुतेक, आणि कदाचित नवीन वर्ष उजाडणारच नाही. यावर्षी काहीतरी नवीन संकल्प करण्याचा संकल्प मी केला होता. दरवर्षी वजन कमी करणे हा एकच संकल्पाचा अजेंडा असायचा माझा. पण काय संकल्प करावा हेच सुचत नव्हते. संकल्प करणे म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? संकल्प म्हणून एखादी गोष्ट करावी असा विचार करायला गेले तर त्याआधी त्यात येणारे अडथळेच आठवतात, आणि मग तो संकल्प बारगळतो. असे अनेक पर्याय शोधून झाले, पण एकही संकल्प वर्षभर पार पाडता येईल असे मला वाटत नव्हते. कुठे मला दुपारची शांतसुखाय झोप सोडावी लागणार होती. आता तुम्हीच बघा, सकाळी उठल्यावर नवऱ्याला आणि मुलांना डबे देऊन त्यांची रवानगी केली की मग स्वतःसाठी चहा करावा लागतो. मग पेपरमधल्या सेलच्या वगैरे जाहिराती वाचाव्या लागतात. मध्येच उठून शांताबाईसाठी दार उघडावे लागते. मग दुपारी कधी भिशी, कधी वाढदिवस, कधी केळवण, डोहा जेवण, तर कधी शॉपिंग, असे कुठे ना कुठे जायचे असते. मग त्यासाठी आधीच कपडे, मॅचिंग गळ्यातले, कानातले, पर्स वगैरे तयारी करून ठेवावी लागते. मग जेवण झाल्यावर टीव्ही बघता बघता डोळे कधी मिटतात कळतच नाही. सकाळी उठल्यापासून इतकी कामे करून थकल्यावर झोप तर येणारच ना. असे काही ना काही कारणाने एक एक संकल्प रद्दबातल होत गेला. शेवटी कोणता नवा संकल्प करावा हा प्रश्न ऐरणीवरच राहिला. मग कोण कोण काय काय संकल्प करतायत बघावे म्हणून सहजच फेसबुकात आणि व्हॉट्सॲपात डोकावून बघितले तर काय, बाप रे, काय काय संकल्प केले होते कुणी कुणी. एकीने तर चक्क या वर्षभरात एकही नवीन ड्रेस किंवा साडी घेणार नाही असा संकल्प केला होता. अहो, पण सेलमध्ये साड्या, कपडे घेऊन नवऱ्याचे पैसे वाचवणे आणि काटकसरीने संसार करणे हे सगळ्या बायकांचे प्रथम कर्तव्य असते, असे माझे प्रामाणिक मत आहे. संध्याकाळी भिशीला जायचे तर कोणती साडी नेसावी प्रश्नच पडतो बाई मला. शेवटी भिशीला जाण्यासाठी साडी निवडण्यासाठी कपाट उघडले. ही साडी मागच्या भिशीलाच तर नेसली होती, मग नको. ही पिंक रंगाची काढावी का? नको बाई, ही तर शेवडे काकूंकडे हळदी कुंकवाला नेसली होती. हां, ही रामा कलर कधी नेसली होती बरे? अरे हां, ही मागच्या महिन्यात पाठक काकूंच्या 60च्या कार्यक्रमाला नेसले होते की. ही ब्ल्यू नेसू का? नको बाई, रेवतीची आणि माझी सेम साडी आहे, ती पण हीच नेसली तर उगीच बंडेवाले व्हायचे. अशी एक एक साडी बाद होता होता शेवटी एका साडीचे नशीब उघडले आणि तिची घडी उघडली. बापरे, भिशीकरता साडी निवडता निवडता माझ्या नाकात दम आले. आणि रमा वर्षभर नवीन साडी किंवा ड्रेस घेणार नाही म्हणते. मग काय वर्षभर सगळ्या कार्यक्रमांना त्याच तेच साड्या नेसणार की काय? शेवटी कशीबशी साडी काढली आणि तयार होऊन धावत पळत भिशीला पोहोचले. सगळ्या साळकाया माळकाया जमल्याच होत्या. इथेही नवीन वर्षाच्या संकल्पावरच चर्चा चालू होती. मी गेल्यावर सगळ्यांनी माझ्याकडेच मोर्चा वळवला. नाही ग, काय संकल्प करावा, काही सुचतच नाहीये. अगं, तुम्हाला कळले का, रमा म्हणे वर्षभर नवीन साड्या, ड्रेस काही घेणार नाहीये. नवीन वर्षाचा संकल्प आहे हा तिचा. मी हळूच खालमानेनी सगळीकडे नजर फिरवली. आज रमा आली नव्हती. मग रमाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पावर चर्चा, गॉसिप करून रश्मीने केलेल्या बटाटेवड्यांवर ताव मारून संध्याकाळी घरी आले. पण संकल्पाचा विषय काही डोक्यातून जात नव्हता. घरी आल्यावर लेकीला भिशीतले आणि रमाच्या संकल्पाबद्दल सांगत होते तर तिने मध्येच विचारले, मग आज रमा मावशी भिशीला आली होती का? नाही ग, मी म्हणाले. मग तुम्ही तिच्याबद्दल यथेच्छ गॉसिप केले असेल ना? लेकीने विचारले. आणि अचानक माझी ट्यूब पेटली. युरेका युरेका, सापडला सापडला. अगं, काय झाले, काय सापडला? लेकीने विचारले. अगं, नवीन संकल्प सापडला. कोणतं ग? लेकीने उत्सुकतेने विचारले. यावर्षी कुठल्याही मैत्रिणीच्या पाठीमागे तिच्याबद्दल गॉसिप करणार नाही, असा आगळावेगळा संकल्प करून मी एकदाची मोकळी झाले. अगं, तुला झेपणार आहे का हा संकल्प वर्षभर पाळायला? लेकीने टोमणा मारलाच. तिच्याकडे दुर्लक्ष करून मी समाधानाने स्वयंपाकघराकडे वळले. बघता बघता नव्याचे 9 दिवस संपले. पण तोवर माझ्या पोटात इतके दुखायला लागले होते की बस, अजिबात सहन होईना. शेवटी आणखीन 2 दिवस कसेबसे काढले आणि 12व्या दिवशी सरळ माझ्या क्लोज फ्रेंडकडे अनघाकडे गेले आणि भडाभडा बोलून मोकळी झाले. तेव्हा कुठे पोट दुखायचे थांबले आणि माझ्या लक्षात आले की हा संकल्प काही माझ्याकडून वर्षभर निभावला जाणार नाही. म्हणून मग त्यावर उदक सोडून मोकळी झाले.
मग शेवटी पुन्हा नेहमीचाच संकल्प करायचा ठरवले. हो, तोच, वजन कमी करण्याचा. पण यावेळेस नेटाने संकल्प पुरा करायचा असा दुसरा संकल्प पण केला. तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला. इति संकल्प पुराणाची 5 उत्तराची कहाणी 60 उत्तरी सुफळ संपूर्ण. मन पाखरू वेल्हाळ भाग 3. हुंकार. बाळाचा पहिला हुंकार म्हणजे घरातल्या सगळ्यांसाठी अहोभाग्याचा, कौतुकाचा क्षण. केवढा आनंदाचा क्षण असतो तो. पुढे त्याच हुंकाराचे हळूहळू शब्दात रूपांतर होते. त्या हुंकारातून शब्द कधी उमटतोय याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. पुढे मोठेपणी मात्र शब्द टाळण्यासाठी हेच हुंकार वापरले जातात. त्या एका हुंकारातून वेगवेगळ्या वेळी परिस्थितीनुरूप वेगवेगळे भाव व्यक्त केले जातात आणि अनेक अव्यक्त शब्द बोलले जातात. या हुंकारांची खरंच एक मोठी गंमत असते. पुढील संवादात बघा, एका हुंकारातून किती भावना व्यक्त केल्या जातात आणि संवाद साधला जातो. सकाळी निवांत पेपर वाचत बसले होते. समोरच्या टीपॉयवर चहाचा कप ठेवून म्हणून मागे वळले. गिळा एकदाचा, रागाचा हुंकार. मी मागे वळले तशी पटकन सुधीरने माझा हात धरला. अजूनही रागावली आहेस? मान वेळावत हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाले, तुम्हाला काय फरक पडतो? थोडा सौम्य राग आणि थोडा अहंकार. सोडा मला, जाऊ द्या, कामे पडली आहेत सगळी. तसे नवरोजी म्हणाले, बैस का जरा, कामे तर रोजचीच आहेत. मी ढिम्म उभी. कर आता माझ्या विनवण्या. हा थोडा बेफिकीर हुंकार. असे काय, बैस न जरा. असे म्हणून मला जबरदस्तीने शेजारच्या खुर्चीवर बसवले आणि हळूच माझ्या हातात 2 सोनचाफ्याची फुले ठेवली. पण आज मी विरघळणार नव्हते. माझा निश्चय पक्का होता. मी पुन्हा कामाचे तुणतुणे वाजवले. अगं, मी करेन की तुला कामात मदत. मला माहितीये तुझा कालचा राग गेला नाही अजून. म्हणून मी मान वळवली. मनात म्हणाले, आला आता आईचा बबड्या, आईची बाजू घ्यायला. फणकाऱ्याचा हुंकार. माझी समजूत काढत नवरा म्हणाला, माहितीये ग, तू घरासाठी, आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप करतेस. तशी मी उसळलेच. मग करणारच ना. हे घर माझे आहे, घरातली माणसं माझी आहेत. आपल्या लग्नाला 25 वर्ष होऊन गेली. सणवार, कुळधर्म, कुळाचार, सगळ्यांच्या सवयी, आवडीनिवडी, सगळं पाठ आहे मला. आणि मी सगळ्यांचे सगळे अगदी निगुतीने आणि साग्रसंगीतपणे करते सुद्धा. काय करते ना? बोला ना. हो, करतेस ग सगळं अगदी छान सांभाळतेस. मी कधी अमान्य केले आहे का? पण तुम्ही सासूबाईंना पण कधी 2 शब्द सांगत नाही ना? त्यांचे आपले फोन करून सारख्या सूचना देणे चालूच असते. याला काय अर्थ आहे? मी सुद्धा अगदी लोणच्यासारखी मुरल्या संसारात. मला कळते सगळे. आत्ताच बघा ना, आता श्रावणात शुक्रवारी सवाशण कुणाला बोलवायचे ते पण त्यांनीच तिथे गावाला बसून ठरवायचे. ते काही नाही हं. यावेळी मी माझ्या मैत्रिणीलाच बोलवणार आहे सवाशण म्हणून. सांगून ठेवते हं. आणि एवढंच असेल ना तर स्वतः यावे इकडे आणि जबाबदारी घेऊन करावे सगळे, स्वतःला हवे तसे. असे आहे तर. हे बघ, तू चिडू नकोस, मी समजावतो आईला. तुला तुझ्या हव्या त्या मैत्रिणीला बोलाव सवाशण म्हणून. बोलावीनच. माझा जिंकल्याचा हुंकार. खराच? माझा लढीवाळ हसरा हुंकार. बघ बरं, हसल्यावर किती गोड दिसतीयस ती. माझ्या केसांची बट पुढे ओढून हे म्हणाले. बघ, हसरा चेहरा आणि त्यावर आलेली ही बट किती सुंदर दिसते बघ. पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडावेसे वाटते आहे. काहीतरी जा तुझे. माझा लज्जेचा हुंकार. अगं बाई, बोलण्याच्या नादात चहा गार झाला की. थांब, गरम करून आणते. नको, राहू दे ग. तुझा असा हसतमुख चेहरा समोर असला की गार चहा सुद्धा छानच लागतो. सुधीर, अरे काहीतरी काय, दे तो कप, आत्ता गरम करून आणते. माझ्या हातात कप देत सुधीर म्हणाला, मग असे कर ना. मी म्हणत त्याच्याकडे बघितले. माझा लढीवाळ प्रश्नार्थक हुंकार. दोघांसाठी मस्त आले घालून ताजाच फक्कड चहा कर ना. मस्त पावसाळी हवा आहे, थोडा वेळ गप्पा मारत बसूयात. मान डोलवत म्हणत मी गार चहाचा कप घेऊन आत गेले. माझा संमतीचा आणि समाधानाचा हुंकार. न बोलताही बरेच काही सांगून जाणारा असा हा हुंकार कधीकधी मात्र मदतीला येतो. जर हो किंवा नाही असे काहीच उत्तर देता येत नाही तेव्हा नुसते म्हणून काम भागवता येते. पण हाच हुंकार समोरच्याच्या मनात संभ्रम निर्माण करतो. हो की नाही नक्की उत्तर कळतच नाही.
आहे की नाही हुंकाराची गंमत? मन पाखरू वेल्हाळ या पुस्तकांचे पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या मराठी ऑडिओ कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.